तुम्हाला फेमस व्हायचं नाही सर? हां फेमस व्हायचं नाही तुम्हाला? काय फेमस व्हायचं नाही? नाही ना बाबा लय हाती लोक फेमस झाले खरं का जेव्हा आहे टी व्ही आहे. मग कंपनीचं आहे बघा मजा घेऊन जेव्हा कंपनीचं बघून घ्या हां ही पहिली इंट्री हां F6 कशामध्ये करतो आपण F6 हां ठीक आहे त्याच्यामध्ये कॅपिटल कोण आहे मिस्टर राजेश राजेश हां ह्या राजेशनं बिझनेसमध्ये कॅश 1 हां फर्निचर 2 हां मशिनरी तीन, हां. 3 बिल्डिंग 4 असं 4 स्वरूपाती इन्व्हेस्टमेंट केली त्या सगळ्यांची बेरीज करायची 5 लाख 5 आणि 1 6 6 आणि 2 7 7 आणि 7 7 6 आणि 2 8 8 आणि 7 15 जवळपास किती लाखाची इन्व्हेस्टमेंट केली हिने 15 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली बरोबर 15 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आपण एंट्री कुठं करतो व्हाउचरमध्ये येतो हां F6 बरोबर F6 का? हां F6 आपलं F6 आलं इथं तयार करायचं राजेश क्रिएटमध्ये का? हां तो तुमचा कॅपिटल तुम्ही केले 15 लाख 1 2 3 4 5 त्याच्यामध्ये कॅश किती आहे 5 हे बघ पहिले सगळ्यांची बेरीज करून टाकलो 15 लाखाची कॅश किती आहे आता कॅश 5 लाख 1 2 3 4 5 त्याला खाली आलो फर्निचर आहे 1 लाखाचं तर फर्निचरचं लेजर तयार करायचं फर्निचरचे लेजर तयार करावं लागते का? हां किती 1 लाखाचं आहे 5 परत अजून काय आहे मशिनरी 2 लाखाची मशिनरी तयार करायची पेपर काय फिक्स 2 लाखाची 1 2 3 4 5 मला खाली आलो बिल्डिंग काय? बिल्डिंग हां बिल्डिंग 7 लाख हां बिल्डिंग आहे का? हां हे उरलेलं 7 लाखाची अच्छा इंटी आली तुझी एकदाच टाकायचे 15 लाख रुपये 15 लाख आहे का? एकच आहे ना एवढे सगळ्यांची बेरीज करून सगळं मिळून 15 लाख आहे 15 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली 15 लाख कॅश किती 5 फर्निचर 1 मशिनरी 2 आणि बिल्डिंग 7 असे 15 लाखाची इन्व्हेस्टमेंट करायला सेव्ह केलं चालू दुसरी एंट्री कोणती आपली बँक अकाउंट IDBI बँकेमध्ये ती एंट्री कुठे करतो आपण कॉन्ट्रामध्ये करतो नवीन नाही आपल्यासाठी F4 मॅडम तुमचं पेन घ्या मला माझं दे वा 130 रुपयाला पेन दिलेला आहे तुम्हाला सही पेन आहे का यांचा फोटो घ्या माझा घेऊन ह्याला घ्या ह्याला घेऊ नाही टाकत नाही मोबाईलमध्ये चोरात ह्याला घ्या मला घेऊ म्हणजे हां 150 रुपयाची आहे. तिची एंट्री करतो आपण F4 मध्ये F4 हां बरोबर F4ला गेलो कॅश घेतली किती टाकायचे म्हणजे त्यांनी 50,000 50,000 हां 58 झाले झाले हां आलो इथं बँक कोणती IDBI बँक IDBI बँक त्याला ग्रुप येतो बँक अकाउंट सेव्ह झालं आलं काय ते झाली दुसरी एंट्री आपली 50,000 तिसरी एंट्री काय म्हणतं लोन घ्यायचं आता बघा बँकेतून लोन घ्यायचं लोन फ्रॉम स्टेट बँक ऑफ इंडिया एंट्री कुठे करतो तिथंच करतो आपण कॉन्ट्रामध्ये ना अकाउंट थोडे वेगळं करतो हां आलो इथं पहिलं लेजर तयार करायचं लोन फॉर्म स्टेट बँक ऑफ इंडिया त्याला ग्रुप काय आहे त्याला बँक ओसीस बरोबर बँक ओसीस हां ओडी आहे का? हां ओडी किती 5 लाखाचं लोन घेतलं बँकेने कसं दिलं आपल्याला कॅश ते रेड असतं बरं का ते जे लोन असतं ते रेड दिसतं रेड असते का? हां
चेकच्या स्वरूप जर चेकच्या स्वरूपात जर असं कंपनी चेक आता कोणतं आता हे परचेस गुड्स हां हे जे तयार करायचे जी कॅशमध्ये खरेदी करायचं आहे F9मध्ये F9ला क्लिक केलं मोड चेंज केला मोड केलं आलं कॅशमध्ये असल्यामुळे मी म्हणजे कॅश घेतली गॅस घेतलो का हां किती हजार मार्क खरेदी केलं 30,000चा काय केलं तरी याच्यात तयार करायचा परचेस गुड त्याला ग्रुप येतो परचेस परचेस अकाउंट कॅशमध्ये 30,000चा माल खरेदी केला केलं हो परत परचेस गुड असंच आहे परत पण किती कोण जायगा करा वर्मा त्याच्या ट्रेड ऐवजी वर्मा कोण खरेदी करा हां वर्मा कोण आहे तुमचा ही पण एंट्री करायची F9ला तो तुमचा आहे सनरी क्रेडिटर तो वर्माचं तेवढा सर्टिफिकेट हां वर्मा तयार करायचा हा कोण आहे तुमचा सनरी क्रेडिटर क्रेडिटर उधारीवाला हां उधारीवाला त्याला तिथे पण किती हजार माल आणला 30,000चाच आणला परचेस गुडचं परत लेजर तयार करायची गरज नाही नाही जे आहे ते घ्यायचं 2 एंट्र्या केल्यात मी यावर इथं बघा हां कॅश परचेस गुड हां वर्मा परचेस गुड Purchase good. उधारी आलो आता त्याच्या खाली कॅश सेल्स सेलची एंट्री आपण करतो F8 मध्ये सोल्ड गुड हे लेजर तयार करायचं 50,000चा माल कॅशमध्ये विकला F8 इथं आलो पुन्हा मोड चेंज करायचा तिथं घेतलं कॅश कॅश किती हजार मालिकला त्यांनी 50,000चा काय केलं सोल्ड गुड ग्रुप येतो सेल्स अकाउंट कॅश 50,000चा माल विकला कॅशमध्ये जसा विकला तसा सोल्ड गुड परत विकला कुणाला राम ट्रेडर्सला ही पण एंट्री आपण F8 मध्ये करतो आणि हा तुमचा कोण आहे सनरी डेबिटर करेक्ट याला तयार करायचं माल घेणार ना तर डेबिट राम ट्रेडर्स करेक्ट उधारीच ना माल घेऊन जाणार हा उधारीच की बसा एक 2 मिनिटं कुठं होते तर बसा एक 5 मिनिटं राम ट्रेडर्स कोणता अकाउंट आहे तुमचा सनरी डेबिटर हां किती हजार मालिकला देणार 70,000 70,000 सोल्ड गुड पहिलं तयार केलेलं आहे आपण झालं आता कोणता आहे आता हे म्हणतो पेड फॉलोविंग एक्सपेन्सेस हे सगळे एंट्री आपल्या कुठं करायच्या पेमेंटमध्ये करायच्या F5 किती खर्च आहे 1 सॅलरी 2 ट्रॅव्हलिंग 3 4 5 आहेत सगळे एंट्री कुठं करतो आपण पेमेंट पेमेंटमध्ये पहिलं सॅलरी सॅलरीचा ग्रुप देतो आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस चला सॅलरी कितीची 2,000 कसा आहे कॅश कॅश आता सेव्ह केलं 1 झालं आता दुसरी ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस तयार करायचं जाण्याला जे भाड लागेल आहे का हां मला ड्रायव्हिंगला बी इंडिरेटर हां डायरेक्टच डायरेक्ट आहे इनडायरेक्ट ट्रॅव्हलिंग इनडायरेक्ट वेजेस आहे वेजेस काय येतं 2,000 वेजला ग्रुप कोणता येतो हां डायरेक्ट वेजला कोणता येतो डायरेक्ट हमाली हां किती दिली 2,000 कशी दिली कॅश कॅरियर आउटवर्ड कॅरेज आउटवर्ड हा तुमचा इनडायरेक्ट आहे इनडायरेक्ट कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय झालं कॅरेज एक प्रकारचं नगरपालिकाचा जकात कर 2,000 महानगरपालिका नगरपालिका असते का त्यांचा कर जो मालाची खरेदी आणि विक्री करताना लागत असतो ठीक आहे टेलिफोन बिल येतात राहिले टेलिफोन बिल आधी तुमचा इनडायरेक्टच आहे Indirect. टेलिफोन बिल किती आहे 200 रुपये तो बी कसा आहे कॅश कॅश सगळ्या सेपरेट एंट्री केल्या झालं आता बघायचं बॅलन्स आहे 20,83,300 आलं खाली यायचं तर प्रॉफिट बघायचं त्याला ग्रॉस प्रॉफिट आहे 58,000 नेट प्रॉफिट आहे 53,300 बरोबर लिहून घेता लिहून घ्या